हे लाज कशी नाही वाटली रे तुला? एक छोट्याशा मोबाईल साठी तू स्वतःचा जीव गमावलास. तुम्ही म्हणताल काय बोलताय तुम्ही? अहो, छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली गोष्ट आहे. आई वडिलांकडे मोबाईलचा हट्ट करणारा व्यक्ती, ज्या आई वडिलांनी मोबाईल साठी नाकार दिला, तो स्वतःचा जीव देण्यासाठी त्या डोंगरावरती गेला. आणि काबाड कष्ट करणारे आई वडील दोघं सुद्धा कामासाठी बाहेर गेले होते. आणि ही गोष्ट त्यांना कळल्याबरोबर त्या ठिकाणी धावत आल्यानंतर आपला मुलगा आपलं ऐकेल समजून सांगितलं, विनंती केली, बाबा तुला मी मोबाईल घेऊन आले. 15 प्रो मोबाईल समोर घेऊन सुद्धा त्या त्या मुलानं स्वतःचा जीव त्या तिथं धोक्यात घातला. मुलाला वाटलं की मी आता संपलो, आता माझं काही राहिलं नाही. अरे, मोबाईलसाठी जर तू जीव देत असेल तर काय उपयोग आहे तुझ्या या जीवाचा? जे आई वडिलांनी काबाड कष्ट केले, थाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलंय, त्यांच्यासाठी तू जगू शकत नाही. तुझा जन्माला येऊनच उपयोग काय झाला? बरं, तू जन्माला तर आलाच, पण जाताना आई वडिलाला सुद्धा घेऊन गेलास. याचं दुःख खरंच खूप मनाला होतंय. अरे, असले मुलं कशासाठी जन्माला येतात? ज्या आई वडिलांनी अपेक्षा ठेवल्या, ज्या आई वडिलांनी स्वप्न पाहिले, स्वप्नाचं तर जाऊ द्या हो, तो तर स्वतःचा जीव गमावूनच गेला, पण जाता जाता आई वडिलांचा सुद्धा जीव घेऊन गेला. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती करेल, मोबाईलसाठी आई वडिलांकडे हट्ट करू नका, गाडीसाठी आई वडिलांकडे हट्ट करू नका, तर उलट आई वडिलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा. असं करण्यासाठी आपण जिद्दीला पेटा आणि आपण आपलं ध्येय लवकरात लवकर साकार करा आणि आई वडिलांना सुखी ठेवा. आई वडिलांकडे मागणी करून जीव देण्याची धमकी आई वडिलांना देऊ नका. एवढीच विनंती आजच्या व्हिडिओमध्ये करू. रामकृष्ण.